उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येणार मोर्शी मतदारसंघात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे वरुड शहरात आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारातर्फे होणार जंगी स्वागत। वरुड शहरात निघणार अजित पवार यांची जनसन्मान यात्रा। शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करून मराठा शाळेच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार भव्य जाहीर सभा। जनसन्मानाने होई मोर्शी मतदारसंघातील जास्तीत जास्त संख्येने महिला व नागरिकांनी जनसन्मान यात्रेत सहभागी होऊन सभेला उपस्थित राहावे, आमदार देवेंद्र भुयार यांचे आवाहन। माऊली आय मित्रा ऑप्टिकल, आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। दिनांक 1 सप्टेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा मोर्शी मतदारसंघात येणार असून वरुड शहरात आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार व राष्ट्रवादी पक्षातर्फे माननीय श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे जंगी स्वागत होणार आहे। अजित पवार यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असून शहरातील पांडुरनाथ चौक येथून अप्रोच रोड मार्गे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा महात्मा फुले चौक येथे पोहोचणार असून येथील छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पण माननीय श्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर वरुड शहरातील मराठा शाळेच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर काही मंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभा होणार असून या सभेला जास्तीत जास्त संख्येने महिलांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मोर्शी मतदारसंघातील विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा येणार असून पांडुरनाथ चौक येथून अप्रोच रोड मार्गे महात्मा फुले चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे व शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असून ही यात्रा मराठी शाळेच्या मैदानावर पोहोचणार आहे। इथे अजितदादा पवार यांची जाहीर सभा होणार आहे। तरी या मतदारसंघातील महिला व नागरिकांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या सभेला उपस्थित राहावे।